तर का म्हणता रे पोट्टी पोट्टी हो तर माझ्या गावात आलोच मी बाहेर पाहतो तर गावात आलाच नाही पूर तर मग मी पाहतो बाहेर निघून तर मस्त माणसं रोडानं जात होते तुझा व्हिडिओ काढतो तानाजी भाऊ म्हणलं मग मी म्हणलं थांब केंद्रावर तुला दाखवतो म्हणलं इकडे तर गाड्यानं पुरा रोडच पॅक होऊन झूम मारतो मग खोपडी डुबली का काबा म्हणून आणि इकडे लगेच माणसं जमा बिन होऊ ना आणि इकडे पोलिस बिन असे येऊनच होते आपा बुड्याला किती भेव लागलं जवळून पाहायचं तर दुरून पाहताय ना भाऊ पहिली बार एवढा पूर आला इकडून पाहतो तर काय इकडे बोटकड मध्ये लक्ष गेलं आणि माणसं इकडून वाचवून आणत होते हे पिपरकुलच्या रेस्टॉरंट म्हणलं हे घरावर बसून होते म्हणते न हे काही बोट काही हरून येत आहे भाऊ हे चांगली स्पीड नश येत आहे आणि तशी सरळ येऊ दे म्हणता फेकला दोर आणि खिचली बोट आणि हरू हरू उतरत आहे हा दाखवत आहे हात बे राम्या मी दिसलो पाहिजे म्हणता ना हा तर माणूस पुरा अकडी जुनच होता हरू उतर वारे दिले तर मला माहित झालं वावर तुझं डुबलं म्हणे ना तुझे कोंबडे मस्त वाहत आहे म्हणे लवकर जा म्हणे बरं झालं मला हे गाडी वेळेवर भेटली ना गाडीवर बसलो टाकला गेअर न चाललो पुढं तर येई म्हणताय आम्ही दिसलो पाहिजे बे चांगली व्हिडिओ मध्ये चांगले घे ना येईनं थांबवलं मला गेट पाशी ना मग मीनं धरला डायरेक्ट वावरात जाता रस्ता एवढी उभी बंडी कारण की आम्हाला ती कोंबडी न्यायची होते ना इकडं आमची सिजुकी पुरी अकडूजून आहे ना हे इकडं कोंबडी अकडूजून आहे नाही आम्ही माझ्या पायाला खाज लागताय म्हणे बरं झालं हे ट्रॅक्टर बिन डुबली नाही माझं फक्त वावरातलं घर डुबलं माणूस डुबत आहे ना बरोबर त्यातूनच झोप बे खिचू नको नाही तर त्याची करशील ना काढी पहिलं बुचकाळ झाली की थंडी 33 तर माणूस भर पाणी आहे अबे तिकडे लगेच खोला तो असं का बे तिकडे लगेच पाणी आहे जाते जाऊ दे बघ कसा नेले कोंबडे चल बे